नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवू, ही स्वामी चरणी प्रार्थना. मित्रांनो, हरतालिका तीजला लक्ष्मी प्राप्तीचे हे 6 मार्ग तुमचे नशीब मजबूत करतील. तुमची दुकानं नेहमी पैसे आणि धनाने भरलेली राहतील. तुम्ही व्यवसाय आणि नोकरीत यशाच्या पायऱ्या चढणार. तर मित्रांनो, यावर्षी हरतालिका तीज जी आहे ती शुक्रवार 6 सप्टेंबर रोजी आहे, म्हणजे उद्याच्या दिवशी आहे. तर अशा स्थितीत लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करण्यासाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शुक्रवारचा दिवस जो आहे तो माता लक्ष्मीला समर्पित आहे. जर तुम्ही आर्थिक संकटाशी झुंजत असाल तर हरतालिका तीजला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही खास उपाय केल्याने तुमचे धनाचे भांडार नेहमी भरलेले राहील. हरतालिका तीजला लक्ष्मी प्राप्तीचे उपाय कुठले आहे, कुठले ते 6 मार्ग आहेत, तर ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान शंकर आणि माता पार्वतींचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, हरतालिका तीज अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी ठेवली जाते. हरतालिका तीजच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी शिव आणि पार्वतीची प्रार्थना करतात. हरतालिका तीज हे पती पत्नीच्या अखंड सौभाग्याचं प्रतीक तर आहेच, पण संपत्तीच्या प्राप्तीसाठी ही हरतालिका तीजचे विशेष महत्त्व आहे. यंदा 6 सप्टेंबर म्हणजे उद्या शुक्रवारला हरतालिका तीज आहे. हरतालिका तीजच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास तर धन लाभ होण्यास मदत होते. चला हरतालिकाच्या तीजच्या दिवशी धनप्राप्तीचे उपाय जाणून घेऊया. हरतालिका तीजला लक्ष्मी प्राप्तीचे हे 6 मार्ग तुमचे नशीब मजबूत करेल. तर मित्रांनो, पहिला, लक्ष्मी देवी समोर 11 देशी तुपाचे दिवे लावा. हरतालिका तीजला शिव आणि पार्वतीची पूजा करण्यासोबतच लक्ष्मीचीही पूजा केली जाते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हरतालिका तीजचा संध्याकाळी देवी लक्ष्मीसमोर 11 देशी तुपाचे दिवे लावा. यानंतर लक्ष्मी चालिसाचा पाठ करून हे सर्व दिवे मुख्य दरवाजाभोवती ठेवा. दुसरा, कापूर जाळून त्याचा प्रकाश घरभर दाखवा. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कापूर जाळून संपूर्ण घरात त्याचा प्रकाश दाखवावा लागतो. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते. कापुराच्या सुगंधानेही घरात सकारात्मकता येते, त्यामुळे संध्याकाळी घरात कापूर जाळण्यास पाहिजे. तिसरा, भगवान विष्णू आणि लक्ष्मीजींना दुधाचा अभिषेक करा. भगवान विष्णूशिवाय लक्ष्मी अपूर्ण मानली जाते. अशा स्थितीत तुमचे नशीब बलवान होण्यासाठी तुम्ही भगवान विष्णूची स्तुतीही करावी. हरतालिका तीजच्या दिवशी सकाळी भगवान विष्णू आणि लक्ष्मीजींना केसर मिसळलेले दुधाचा अभिषेक करा. चौथा, हरतालिका तीजच्या दिवशी देवी लक्ष्मीला या वस्तू अर्पण करा. हरतालिका तीजला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी शंख, गौऱ्या, माखणा, मोती अशा पांढऱ्या रंगाच्या वस्तू अर्पण करावात. असं असतानाही लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते. आपल्या प्रिय वस्तू अर्पण केल्यानंतर आपल्या इच्छा देवी लक्ष्मीसमोर ठेवा. पाचवा, हरतालिका तीजला घराच्या दारावर गुलालाची उधळण करावी. हरतालिका तीजच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्यावर लाल किंवा गुलाबी रंगाचा गुलाल उधळून 2 तोंडी दिवा लावून लक्ष्मी मातेचे ध्यान करावे. हे दोन्ही दिवे विझल्यावर ते दिवे पाण्यात टाका. यामुळे घरातील आर्थिक समस्या दूर होतात आणि लक्ष्मीची कृपा राहते. 6वा, काळ्या मुंग्यांना साखर द्या आणि जनावरांना खाऊ घाला. जर तुमच्या घरात काळ्या मुंग्या दिसू लागल्या असतील तर त्यांना हाकलण्याऐवजी त्यांच्याजवळ साखर ठेवा. काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घातल्याने लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते. विशेष, हरतालिका तीजच्या दिवशी गाय, कुत्रा, बकरी, कावळा, पक्षी इत्यादी पशुपक्ष्यांना अन्नदान करणे शुभ मानले जाते. यामुळे
तुमच्या घरात कधीही आर्थिक संकट येणार नाही. तर मित्रांनो, हरतालिका तीजच्या दिवशी हे 6 उपायांपेक्षा तुम्ही एक उपाय जरी केला तरी चालेल. तुमचं नशीब मजबूत करील आणि तुमचे घरात धनधान्याने भरलेलं राहील. आणि तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल तर तुम्ही यशाची पायरी चढणार. सर्व अडचणी दूर होतील आणि प्रगती होईल. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला न विसरता ह्या 6 पैकी कुठलेही एक उपाय नक्की करून बघा. नक्की तुम्हाला फल प्राप्त होईल. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यांचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा. हर हर महादेव नक्की टाईप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.